अगं मी बघितलं त्याला. काय सांगते? कोण आहे तो? मी बघितलं त्याला, त्याची बाईकही बघितली, पण नेमकं त्याने हेल्मेट घातलं होतं त्यामुळे चेहरा दिसला. बरं साधारण कशी होती बाईक? अशी सॉरी. वैदेहीने काल रात्री माझ्या हेल्मेटवरचं हार्ट बघितलं आणि त्यावरून ती मला शोधून काढणार आहे. बरं ते काय नाही, आज आपलं ठरलंय, तू वहिनींना जाऊन तुझ्या मनातलं सांगतोयस. ए वैदेही, तू ओळखतोस का मला? आपली अशी ओळख नाहीये, तो ओळखतो तुला. कोण तो? अगं हा हाय. हाय. अरे आज लवकर? शेवटचे 2 लेक्चर्स ऑफ होते आणि आज टीपी करायचा मूड नव्हता. सिरियसली? ऑल ओके ना? ऑल ओके. नाही, तुझ्या चेहऱ्याकडे बघून तसं वाटत नाहीये. समथिंग इज बॉदरिंग यू. ऍक्च्युली नॉट बॉदरिंग, बट आय एम क्युरियस. कशाबद्दल? एक मुलगा आहे. काय मुलगा आहे? कोण कोण मुलगा आहे तो? सांग मला. माहित नाही रे. काय माहित नाही? आणि तू त्या मुलाबद्दल क्युरियस आहेस? कम ऑन यार, काय ते मला नीट सांग. तू मला बोलू दिलंस तर मी सांगेन की नाही. ओके, गप. यू शूट. ऍक्च्युली विकुडी, गेले काही दिवस, इनफॅक्ट गेले काही महिने एक मुलगा मला फॉलो करतोय. काय म्हणजे? डोंट वरी, तो काही मला त्रास वगैरे देत नाहीये, बट आय कॅन फील आय एम बिंग वॉच्ड. माय गॉड, हे तू बाबांना का नाही सांगितलंयस? अगं कमिशनर अंकलला सांगून त्याला पकडून नसता का दिला? आय नो ऑल दॅट, बट लाईक आय सेड की तो मला त्रास देत नाही. इनफॅक्ट तो खूप मस्त कविता करतो. कविता? व्हॉट आर यू सेइंग? बस ना, तो खरंच खूप छान कविता करतो. हा, आणि त्या लिहिलेल्या चिठ्ठ्या देतो मला. चिठ्ठ्या? कुठे देतो? तू बस ना, मी सांगते ना. तो ना चिठ्ठ्या कुठेही देतो, म्हणजे तो चिठ्ठी ठेवून जातो आणि मला ती मिळते. इनफॅक्ट तुला माहितीये, माझ्या बर्थडेच्या दिवशी तो इथे आपल्या घरी सुद्धा आला होता. व्हॉट? सिरियसली? तो इथे आला होता? आणि तो कोण आहे हे तुला माहित नाहीये? ए नाव दिस इज स्केरी यार. अरे नो, इट्स हे बघ. पण बोलू? बोल. ऐक, त्या दिवशी ना त्यांनी मला मस्त बुके दिले. ऑलमोस्ट पकडला गेला होता तो, पण तो निसटला. आणि आज त्याने मला फोन केला होता. आजही ऑलमोस्ट पकडला होता मी त्याला, पण परत निसटला. सी, हे बघ, हे मला जरा विचित्र वाटतंय आणि रिस्की सुद्धा. पण मी तुला सांगणार नाही, कारण तुला कळतं योग्य काय अयोग्य काय. पण काहीही मदत लागली तरी सुद्धा मी आहे हे वेगळं सांगायची काही गरज नाही. काय? थँक्यू. पण विकुडी, मला काय वाटतं माहितीये, कविता करणारा मुलगा डेंजर किंवा रिस्की पेक्षा खूप हळवा आणि सेन्सिटिव्ह असेल. पण एक गोष्ट कळत नाहीये, तो समोर का येत नाहीये. माणूस, तू का समोर जात नाहीयेस तिच्या? अरे बिंदास बोलायचं असतं रे. आणि मगाशी पळून गेलास मला एकट्याला सोडून. तुला माहितीये, तुझ्यामुळे मरता मरता वाचलोय मी ऑलमोस्ट. मग मी सांगितलं होतं? मी सांगितलं नसताना तिकडे जाऊन आगाऊपणा करण्याची काय गरज होती तुला? आणि हे तू ना पहिले माझे आभार मान. मी तिला फोन केला ना म्हणून वाचलायस तू. काय? हो. तू वहिनींना कॉल केलास? हो. तुझ्यात एवढी हिंमत?
खोटं बोलतोस मला नाही विश्वास. अरे खरं बोलतोय मी. बरं ठीक आहे, चल आत्ताच्या आता फोन काढायचा आणि वहिनींना कॉल लावायचा. चल. काका एक कॉल करू. हॅलो. 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 कोण बोलतंय? आता बोलणार आहात की ठेवू फोन? हॅलो. काय बावळट पण आहे. हॅलो. तूच आहेस ना? मला आज फोन केलेला, माझ्या घरी येऊन मला बुके दिलेला, हेल्मेटवर बदाम असलेला, माझ्यावर कविता करणारा. तू तू बोलत का नाहीस आणि समोर का येत नाहीस? तुला काय वाटतं, तू तू असाच लपून राहू शकशील? नाही, मी लवकरच तुला शोधून काढेन, तुझ्यापर्यंत पोहोचेन. बघच तू. कशी शोधणार? तुला काय वाटतं, मी वेडी आहे? तुझ्या चिठ्ठ्यातून तुकड्या तुकड्यात मला जी कविता दिली आहेस ना, ते तुकडे जोडून मी ती कविता एकत्र केली. आणि समजा तू तोच असशील तर मला त्या कवितेचं पुढचं कडवं सांगशील. कवितेच्या शब्दाला श्वासाने जगवायचं. तू माझ्या कवितेची प्रेरणा, तू माझ्या जगण्याची कामना. तुझ्याचसाठी लिहायचे, तुझ्याचसाठी जगायचे. तू तू इतकी मस्त कविता करतोस, तू समोर का येत नाहीस? मी तुला उद्या भेटेन. उद्या? हॅलो. हॅलो. ताई ताई कोणाचा फोन होता? त्याचा फोन होता? हा, नंबर कोणत्या नंबरवर आला होता? कोणता तरी लँडलाईन नंबर होता. तू तू कॉल कर, परत कॉल कर त्याच नंबरला. विकुडी, त्याने काय होणार आहे? अगं आपल्याला लोकेशन तरी कळेल त्याचं. तू कॉल लाव, लगेच कॉल लाव. हा, युअर राईट, युअर राईट. हा. लागला? हा, हॅलो. हा कोणता नंबर आहे? सॉरी, आय मीन कोणत्या एरियाचा नंबर आहे? ओके ओके, थँक्यू. सर, हे नारायण नगर. सर, माने कंपाऊंड. प्लॉट चांगला आहे सर, टायटलही क्लिअर आहे आणि विशेष म्हणजे पॉलिटिकल न्यूसन्स फारसा नाही. प्राइस आपल्या रेंजमध्ये आहे. जर आजच डाऊन पेमेंट केलं तर अजून खाली उतरेल तो, त्याला गरज आहे. ऐसे शुभस्य शीघ्रम. आज त्यांना चेक देऊन टाका. ग्रेट. ओके, लेट्स गो. लेट्स गो. नारायण नगर कुठे आहे ते मला माहिती आहे. छोटीशीच वस्ती आहे, आपण त्याला शोधूया, तो लगेच सापडेल. चल. विकुडी, प्रॉब्लेम त्याला शोधण्यात किंवा तो सापडण्यात नाहीच आहे. मग प्रॉब्लेम ना तो सहज सापडण्यात. म्हणजे नक्की काय? तुला खरं सांगू, ऍक्च्युली ना मला हे सगळं खूप आवडतंय, मस्त वाटतंय. त्याचं असं लपून राहणं, मी त्याला शोधणं, त्याचं कविता करून माझ्यापर्यंत पोहोचवणं. क्यूट आहे, इंटरेस्टिंग आहे. आणि विकुडी, एखाद्या परक्या अनोळखी व्यक्तीला आपण इतके आवडू शकतो, ही फिलिंगच खूप छान आहे. वा ताई साहेब, आपण तर प्रेमात पडल्यासारखी बोलायला लागलात. लव्ह ब्लूमिंग, इज इट? खरंच तेच.
अरे मी तुला म्हंटल ना, मी त्याला ओळखत देखील नाही, भेटले सुद्धा नाहीये, आणि तू डायरेक्ट लव्ह स्टोरी ठरवून मोकळा. अरे आता कुठे प्रवास सुरू झाला, कुठेतरी तो आवडू लागला, आणि तू डायरेक्ट डेस्टिनेशन ठरवून मोकळा. खरं सांगू, तू बरोबर बोलतेस. मीच जरा जास्त घाई करतोय नाही. हो, बरं का, पण ताईसाहेब, एक लक्षात असू दे की हा, तो कोणीही असला, ती तुमची जर्नी, तुमचं डेस्टिनेशन काहीही असलं, आणि तुमचं प्रेम प्रकरण पुढे जायचं असेल ना, तर माझं आणि बाबांचंच मत घ्यावं लागणार आहे. काय? अरे हो रे बाबा, पण इतक्या लांबचा विचार नको करूस इतक्या. अनिल, तुझ्या दूरदृष्टीचा मला फार अभिमान वाटतो. म्हणजे इतक्या लांबवर बघायची गोष्ट ही तुझी स्ट्रेंथ आहे बरं का. गुड. उद्या ॲग्रीमेंट बनवून टाक. सर आत्ता नुसतं शाबासकीनी भागणार नाही. अरे इन्क्रीमेंट देणारच आहे मी तुला. सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी इन्क्रीमेंट बद्दल नाही बोलत आहे. मग इन्क्रीमेंटचं काय सर? सर तुमच्याबरोबर राहून मला जे शिकायला मिळते ना, त्याची तुलना पैशात कधीही होऊ शकत नाही सर. मी आपली कंपनी नाही सर, माझी कंपनी असं समजून काम करतो. ओके, आलं लक्षात माझ्या. पण मग तू कशाबद्दल बोलत होतास? मी म्हणत होतो सर की आता सोडायला इथपर्यंत आलाच आहात तर वर चला, कॉफी घेऊन जा. हो रे, आता उशीर झालाय. अर्चनाला उगीच त्रास नको, परत येईन ना कधीतरी. सर आता तुम्ही परक्यासारखं बोलताय. तुम्ही वर आल्यामुळे अर्चनाला त्रास होईल का आनंद होईल? तुझ्याशी बोलण्यात जिंकणं अवघड रे बाबा. तुम्ही वर आलात ना तरच मला असं वाटेल की मी जिंकलोय, माझा सन्मान झालेला आहे. बरं बाबा, बरं. कॉफीचं नाव काढल्यावरच तल्लफ आली आहे मला. मग किमान 2 कप तरी कॉफी पिणार मी आता, लक्षात ठेव. कॉफी क्रमांक 6. कॉफी पिऊन जर या जगात सगळे टेन्शन्स दूर होत असते ना, तर या जगात पाण्याच्या ऐवजी कॉफीच असते. म्हणजे टेन्शनच राहिले नसते. अरे मानसे, काय लावलंय सर तू? काही नाही. अरे तेच बोलतोय मी, तू काहीही करत नाहीयेस. आपण उद्या भेटणार आहोत ना वहिनींना, मग आत्तापासून कशाला टेन्शन घेतोयस? अरे त्याचंच टेन्शन आहे. आम्ही कसं फेस करणार आहे मी तिला? काय बोलू, कसं बोलू, काय सांगू, काय कसं मान्य करू की तिला चिठ्ठ्या लिहिणारा सुद्धा मीच, तिच्यावर सुंदर कविता करणारा सुद्धा मीच, कॉलेजमध्ये तिच्यावर चोरून नजर ठेवणारा सुद्धा मीच, तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या घरात घुसखोरी करणारा सुद्धा मीच, आणि तिच्यावर मनापासून प्रेम करणारा सुद्धा मीच. कसं मान्य करू? क्या बात. यही चाहिए, छा गए गुरु. अरे काय छाग आहे. अरे हा डायलॉग आहे ना, असाच्या असा जाऊन वहिनींना बोल. हा डायलॉग ऐकून एक हिंस्त्र नरभक्षक वाघिणी तुझ्या प्रेमात पडेल. ती तर आपली वहिनी आहे. मग उद्या गड सर करणार मानस कुमार. अमित, मला भीती वाटते यार. मानस, मला भीती वाटते यार. हा डायलॉग तू नाही बोललास तरी चालेल, कारण वहिनींबद्दल बोलताना तो मी अध्यारूतच धरतो. हे बघ, तसं नाहीये. हे बघ अमित, मी तिचा नकार नाही ऐकू शकत, आणि याचीच तुला भीती वाटते. पाठ आहे मला, टेन्शन नको. दादा, ह्या पुढे जर ह्या टेबलवर ह्यानी ऑर्डर केलेली कॉफी आली ना, तर त्याचे पैसे मी भरणार नाही, आणि मी ह्यालाही भरू देणार नाही. एका माणसाला कॉफी पाजून वेडा केला तशी केस ठोकेन तुमच्यावर. अहो काय काय लावलंय? अरे, एक गप ना. ऑर्डर करतो आणि तुम्ही आणून देताय. अरे गप रे, त्यांना काय बोलतोय? दादा सॉरी, तुम्ही जा. हा वेडा आहे. काय बोलला का रे? नाही नाही नाही. ऐक ना अमित, तुला काय वाटतं, काय होईल उद्या? काय म्हणजे? म्हणजे मी असं वैदेहीच्या समोर जाईन, तिचा हात हातात घेईन, तिला सांगेन, वैदेही अगं मीच आहे तो, तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा. तू दिसलीस ना की मला कविता सुचते, तू नाही दिसलीस तरी मला कविताच सुचते. तू माझी कविता आहेस, माझी प्रतिभा आहेस. वैदेही, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. सांग ना, तुझंही माझ्यावर खूप खूप. ए मानस, थांब जरा. लय डेंजर आहे राव. बरं झालं हात काढून घेतला. नाही, ज्या स्पीडमध्ये तू चाललायस ना, त्या स्पीडमध्ये माझ्या हाताची काय, माझ्या गालाची पण पप्पी घेतली असती. बस
बस. अरे कुठे तुझे हे खरखरीत घाणेरडे हात तर आणि कुठे तिचा मऊ मऊ, कुठे तुझे दाढीने खुरटलेले गाल आणि कुठे तिचे गुलजार गुलाबी गाल. काहीतरी कंपॅरिझन आहे का? बरं बाबा, मी माझे शब्द मागे घेतो. पण हे उद्या जायचंय वहिनींना भेटायला. आणि ह्या 6 कॉफींचा कॉन्फिडन्स उद्यापर्यंत ढूस नको होऊन देऊस. नाही नाही, उद्या कॉलेजला जातो आणि भेटतोच मी तिला. ये बात. आणि मानस, तुझी एंट्री ना तुझ्या कवितांसारखीच झाली पाहिजे, एकदम दमदार. आहात का रे घरी? अगं बाई, आहात का? वा, काय मस्त घमघमाट सुटलाय कॉफीचा. जायफळ घातलंय वाटतं. ए जा जा जा, मला पण घेऊन ये. अगदी कपभर आण जा पटकन. अरे वा, पाहुणे आलेत का? तरीच जायफळ घालून कॉफी केलीये. काय हो, तुम्हाला जायफळ घातलेली कॉफी आवडते का हो? हो. मला सुद्धा खूप आवडते, पण माझ्या मुलीच्या नशिबातच नाही. हल्ली कॉफी काय महाग झाली हो. साहेब आहेत माझे ऑफिसमधले. हो, नमस्कार. माझी बहीण नंदिनी शेजारीच राहते. अरे वा. शेजारी म्हणजे तसं नावालाच हो. तसं हे घरही आमचंच आहे. म्हणजे आम्हा भावा बहिणींचं प्रेम अगदी दृष्ट लागण्यासारखं आहे. हे बिचारे दोघेच असतात, मग आमचाच आधार होतो खूप त्यांना. काहीही लागलं तरी नंदिनी अशी हाक मारली की मी हजर, नंदिनी अशी हाक मारली की मी हजर. नंदिनी कॉफी. ओ थँक्यू. वा, मस्त गरमागरम कॉफी आहे, लगेच घेतली पाहिजे. अर्चना, साखर खूप महाग झाली का ग हल्ली? कॉफीत अगदीच हातची राखून घातलीयेस. सरांना स्ट्रॉंग कॉफी लागते, साखरेशिवाय. अगं बाई, म्हणजे डायबिटीस आहे का? नाही नाही, छे. मग अच्छा अच्छा, काटकसर. काटकसर म्हणून साखर घेत नाही ना तुम्ही? उत्तम. मी सुद्धा भयंकर काटकसर करते. काय ना, हल्ली महागाई कोण झाली हो. आणि जगायचं म्हणजे पोटाला जरा चिमटा काढला तर काय हरकत आहे म्हणते मी. काटकसर जिंदाबाद. चला अनिल, अर्चना, मी निघतो आता. छान वाटलं हं, कॉफी पिऊन. चल येतो. सर मी येतो खाली सोडा. अरे नाही नाही, नको नको, तू कशाला, बस ना. अरे थांब रे, मी जाईन ना. बस येतो बाळा. काय तुला काही अक्कल आहे का नाही? काही काय बोलते साहेबांसमोर? हो ना, आहेच मी तशी फाटक्या तोंडाची, अक्कल नसलेली. मला काही व्यवहार ज्ञान नाहीच आहे. मला ते सहज कोणी फसवू शकतं. म्हणून तर आता गोगटे वकिलांना घेऊन येणार आहे मी येत्या रविवारी. तेच सांगायला आले होते मी घरी. आणि हो, येत्या रविवारी कुठे जाऊ नका, नाही ते जाल कुठेतरी पार्टीला, नाही तर शॉपिंगला, दोघे राजा राणी. कोण गोगटे वकील आणि त्याला का घेऊन येणार आहेस तू इथे? सांगते ना, तेच सांगते. तूच म्हणतोस ना की मी मोठी भोळी आहे म्हणून. आता समज उद्या तुला काही झालं, म्हणजे मी जरा स्पष्टच बोलते. अरे रोज गाडी घोड्यातून फिरणारा माणूस तू. अरे माणसाच्या आयुष्याचा काही भरोसा आहे का? आज आहे तो उद्या नाही. उद्या तुझं काही बरं वाईट झालं तर ह्या जागेला वारस नको का? अरे म्हणूनच बोलवलंय मी गोगटे वकिलांना तसा कागद बनवायला. तुला काही अक्कल आहे का ग? तुला कळतं का तू काय बोलतेस ते? हा? आणि हा, तू म्हणतेस तसं काही झालंच ना मला, तर अर्चना आहे या घराची वारस. अरे हो, ते माहितीये मला, पण एकत्र तुम्हाला काही झालं तर मलाच कोर्टात खेटे घालावे लागतील ना. तुम्हाला मूलबाळ नाही आणि अशा घरावर डोळे असलेले कावळे काही कमी असतात. तुला ते चांगलं माहितीच आहे.
आणि अर्चनाच्या मागे सुद्धा या घराला कोणीतरी वारस हवाच ना. म्हणूनच मी बोलवलंय गोगटे वकिलांना. ते येतील, आपल्याला समजावून सांगतील, कागद बनवतील. मी त्यांना दुपारी 2ची वेळ दिलीये, म्हणजे आपण सगळे इथेच जेवू आणि इथेच बोलणी करू. कसं? अरे देवा, 3 शिट्या झाल्यावर गॅस बंद करा म्हणून सांगून आले. आमचे हे काही ढिम्म हलायचं नाही पत्त्यातून. आणि भूक लागली की ओरडत बसतील, जेवायला वाढ, जेवायला वाढ म्हणून. वैदेही, वैदेही, जेव ना. वैदू, लक्ष कुठे आहे तुझं? इथेच आहे बाबा. तर ओके, ह्या बाबा. बाय. बाबा निघते आम्ही. ओके. बाय. अरे एक मिनिट. हा काय विशेष? नाही, काही विशेष नाही. हो, मग हा नवीन ड्रेस, स्टाईल, काही विशेष नाही? काही नाही, सहजच. एनिवे मी निघते, मला उशीर होते. ओके, बाय, लव्ह यू. बाय.